त्यानंतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी महाअंतिम सोहळ्याची महाअंतिम सामन्याची नाणेफेक होईल. सन्माननीय प्रथम नागरिक सरपंच चंद्रकांतजी गोलतकर साहेबांच्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक महाअंतिम मुकाबला वेदा स्पोर्ट्स बांदिवडे विरुद्ध शौर्य 7 जामसंडे. कोण जिंकला? शौर्य 7 जामसंडे क्रिकेट संघाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल होतोय. शौर्य 7 जामसंडे क्रिकेट संघाला विनंती असेल आपला निर्णय कळवा, त्या ठिकाणीच निर्णय सांगणं क्रमप्राप्त असेल. शौर्य 7 जामसंडे क्रिकेट संघ आपला निर्णय कळवा. क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. पळसमच्या मालवणी केंद्र बसून देव बरा करो गाववाल्यानो सगळ्यांका हात जोडून नमस्कार असतो विवेक परबचो. दोन संघ वेदा स्पोर्ट्स प्रथम फलंदाजी करताना आणि क्षेत्ररक्षणाचा निर्वळ घेतल्यानंतर गोलंदाजी मार्कवर बघूक मिळतो अक्षय परब घरच्या मैदानावर कशा प्रकारे कामगिरी करता. सगळं काही पणाक लागला. 11,022 रक्कम आणि प्रथम क्रमांकाची ट्रॉफी कोणाच्या गळ्यात विजयश्री माळ घालतली. वेदा स्पोर्ट्स संघाच्या वतीने दोन बॅटर मैदानात अभिसाईल आणि धनंजय राणे धनु उर्फ स्पीड गन या नावाने ओळखलं जाणारं, टोपण नावाने ओळखलं जाणारं धनु नॉन स्ट्रायकिंग यांच्या दिशेने 4 षटकांचा सामनो टाय झालो तर सुपर ओव्हर बघूक मिळतली. पहिलं चेंडू यावेळी बोनी केली गेली अभिसाईलच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर 1 धाव घेत बोनी झाली. 1 धाव एका चेंडूच्या समाप्तीनंतर सुरेख फटको. मात्र चेंडू भुईदान विशाल हटलेचा दर्जेदार क्षेत्ररक्षण. आणखी एका मालवणी गोष्टीची आठवण झाली. 5 परतावना गेल्यानंतर डावला दिलेली मटणाची फोड जशी ताटात पडता 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 अशी वाटताना हळूच बाडल्यात परत पडता तसं झेल मात्र भुईदान झालो आणि दुसऱ्या चेंडूवर मात्र कलाम लागता लागता राहुला. तिसऱ्या चेंडूवर इली 1 धाव. एका धावेन 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 अशी धाव संख्या पुढे सरसावत मोठं फटको. फावला तर फावला नाही तर बोर्डार नाव लागला. 2 धावांनी परत एकदा सांघिक धाव संख्या 4 वर 3 चेंडूंचं माफ कर 4 चेंडूंचं खेळ पडलो माघारी. परत एकदा पुढे सरसावत यावेळी अक्षय मोरे उडता पंजाबच्या स्टाईल मध्ये क्षेत्ररक्षण. चेंडू रवलो मेडन, चेंडू रवलो पोलांडो, चेंडू रवलो कुवांडो. शेवटचं चेंडू पुढे सरसावत यावेळी दर्जेदार क्षेत्ररक्षण झाला. अक्षय मोरे परत एकदा. अक्षय खै लपवचो खै दडवचो कळना नाही. पण बघता बघता त्याच्याकडे चेंडू जातं तर फटकेबाजी मात्र त्या क्षेत्रात केली जाते. आणि अक्षय त्या मोक्याच्या ठिकाणी वयचे ठोंबे जसे पुरूचे आड्याची शिरडा लावची तसं मात्र क्षेत्ररक्षण करताना आणि उरलेला काम मात्र बेळ्याच्या स्वरूपात करताना अक्षय मोरे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालो. 6 चेंडूंच्या समाप्तीनंतर फक्त 4 धावा म्हणजेच वाडलँड टॉपवर रांदलँड टॉपवर आणि वाडलँड वाटीवर अशा प्रकारची फलंदाजी बघूक मिळाली. 6 चेंडूंमध्ये फक्त 4 धावा. येळार येळ त्याचो खेळ ज्याचो येळ बरो त्याचो खेळ बरो. येळार येळ आणि शिमग्याचो खेळ ज्याचो येळ वाईट त्या झाडावर चढलेलो असताना सुद्धा कुत्रो खायत बऱ्याच मालवणी म्हणींची आठवण. प्रत्येक चौकारासाठी बक्षीस येतात. सिंहगर्जना ग्रुप यांच्या माध्यमातून 100 रुपयांचं पारितोषिक घोषित केलं जातं. बक्षीसदात्यांचे खूप मनपूर्वक आभार असतले. 5-25 शेरक सव्वा शेर आणि घरभरान दार व्हावांदे अशी ईश्वरचरणी प्रार्थना असतली. विशाल अटले गोलंदाजी मार्कवर दुसरं षटक घेऊन विशाल आणि समोर असतो धनंजय. यावेळी मात्र दर्जेदार फटको. क्रिकेट हो या प्यार टायमिंग सही तो सब कुछ सही. 1 धाव मिळाली मात्र फटक्यात सगळा काय होता. 5 अशी धाव संख्या. एका थापटावर धाव फलक. परत एकदा बॅकफूट पंच बघूक मिळालं. आणखी एका धावेचा शिक्कामोर्तब केला गेला आणि 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर 6 अर्धा डझन धाव संख्या धाव फलकावर. आंब्याचा सीझन असा. यावेळी मात्र टॅपचो फटको. आखंडाच्या पहिल्याडी मात्र टॅपच्या स्वरूपात गेलेलो फटको आणि त्याच्यावर निर्धाव चेंडूची मोहर लागली गेली. मेडन रवलो चेंडू. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू असताना 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 6 अशी धाव संख्या धाव फलकावर. यावेळी परत एकदा पायांक गुदगुले झाल्या प्रकारची फलंदाजी धनंजयच्या माध्यमातून. 4 चेंडूंचा खेळ पडलो माघारी. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ असतो बाकी. 2 चेंडूंची भैरवी घालताना विशाल हटले. यावेळी मात्र दर्जेदार क्षेत्ररक्षण बघून मिळाला. टॅपचा फटको. पंचांचा काय इशारा येतो. पंचांकडे हुजत घालूचा प्रयत्न करूचो ना. पंच काय इशारा असं तुमचं निर्णय सांगा. डॉट चेंडू निर्धाव चेंडू म्हणजे आड्याच्या वरसून गेलेलो टॅपच्या स्वरूपात चेंडू. शेवटचा चेंडू असतो धनंजयसाठी. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू असताना फक्त 7 धावा धाव फलकावर बघूक मिळतात. मोठे फटके मारूची मनुष्य तर भरपूर असा. मात्र मुगडान रेच काढणारी फलंदाजी पागूची मिळता मात्र आखाड्याच्या पहिलडी मारण्याचं मानस. पहिल्या गडाचं पतन. पहिला कलाम लागला 7 या धाव संख्येवर. धनंजय राणे बॅक टू द पवेलियन.
अजय कांदे नामक फलंदाज तिसऱ्या क्रमांकावर औचित्य होता. एक सुंदर प्रकारची गोलंदाजी विशाल हटले टाकलेले शेवटचा चेंडू आणि शेवटच्या चेंडूवर अण्णा नाईकांनी रात्रीचं खेळ चांगले फेम अण्णा नाईकांनी दिलेली मालवणी मणिक आणखी एक वाक्प्रचार तो म्हणजे कलाम लावणा. धनंजय राणेच्या नावाचा कलाम लागला. पहिल्या गड्याच्या स्वरूपात फक्त 7 धावा धावफलकावर 2 षटकांचा खेळ पडलो. माघारी जा काही करूचा असत तर ह्या उर्वरित 12 चेंडूंमध्ये करूचा असा कारण मेगा फायनलचा मुकाबला असा आणि या मेगा फायनल मध्ये जो संघ चांगला खेळ करतो तो विजयी होतो. पंचांचा इशारो किती धावांचा असतो. 1 धाव एका धाव्यानं सांघिक धावसंख्या पोहोचली 8 वर. दादा मडकेकरांची एक कविता पावडर लायसर बाजार उगाने आणि यावेळी मात्र अभिसाईलच्या माध्यमातून निघालो. चौकार खटक्यार बोट जाग्यार पलटी. बाराशे धावसंख्या धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात अभिसाईलनं बिगुल वाजवल्यान पहिल्या दुसऱ्या चेंडूवर आखांड्यावर मारलं गेलो चौकार आणि 100 रुपयांचा पारितोषिकाचं मानकरी ठरलो. अभिसाईल जो पुरस्कृत केला गेला होता सिंह गर्जना ग्रुपचे सगळे मेंबर्स. त्यावेळी मात्र तिसरं षटक हाताळण्यासाठी अक्षय परब गोलंदाजी मार्कवर होतो. ज्या अक्षयन पहिला षटक फक्त 4 धावांचा टाकल्यान तोच अक्षय आता मात्र तब्बल 5 धावा देता. आता मात्र पुढे सरसवत मोठा फटको 2 धावांसाठी. अभिसाईलची बॅट मात्र बोलता मुगड्यान रेच काढणं नाकावर मुटके मारणं पाठभर वळ काढणं दिवाळीचे फाव कुटणं सगळ्या म्हणींची आठवण आग खाऊन इंगळे ओकणारी फलंदाजी मैदानात बघूक मिळतं. ती 2 धावांनी सांघिक धावसंख्या 14 वर. 3 चेंडूंचा खेळ असतो. बाकी तिसऱ्या षटकाचा खेळ चालू असताना परत एकदा पदाला तर दाखवला गेला दर्जेदार क्षेत्ररक्षण रचलेल्या रक्षक सापड्यात मात्र अडकवलं गेलो चेंडू. आणखी एका निर्धाव चेंडू रवलो पोलांडो चेंडू रवलो कुवांडो पोलांडो आणि कुवांडो काय सांगण्याचा प्रकार असतो पद्धत असताना मात्र वेळ मिळा कोयो. यावेळी मात्र एका धावेचा शिक्कामोर्तब अभि दर्जेदार फलंदाजी करता महत्वाच्या मुकाबल्यात महत्वाच्या सामन्यात आपल्या संघाची सगळी दारोमदार आपल्या खांद्यावर घेत एका धावेन सांघिक धावसंख्या 15 अशी शेवटचा चेंडू भैरवी घालणारो तिसऱ्या षटकाची. अक्षय परब गोलंदाजी मार्कवर दर्जेदार फटको चांगला क्षेत्ररक्षण आणि स्ट्रायकिंग यांच्या दिशेन डायरेक्ट हिट वर मात्र पंचांचा इशारो काय असतो एकत्र येतले एखादी मासिक मीटिंग भरवतले आणि त्यानंतर मात्र सांगतले नॉट आउट. एकदा मात्र सांघिक गोटात वधार निघालणारी 3 षटकांच्या समाप्तीनंतर 16 अशी धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यात. अभिची दर्जेदार फलंदाजी 1 चौकार आणि त्यानंतर 2 आणि एकेरी धावांवर शिक्कामोर्तब करणारी फलंदाजी. फायनल मेगा फायनल मध्ये 2 तुल्यबळ संघ म्हणजेच वेदा स्पोर्ट्स फलंदाजी करताना नशिबाची साथ तर शौर्य स्पोर्ट्स संघात मिळाली मात्र त्यांनी घेतलेला निर्णय आतापर्यंत सार्थकी लावले नाही. भरवतले आणि त्यानंतर मात्र चौथा षटक घेऊन पांडुरंग येतो गोलंदाजी मार्कवर शेवटचे 6 चांगला क्षेत्ररक्षण आणि स्ट्रायकिंग यांच्या दिशेने डायरेक्ट हिट वर मात्र पंचांचा एक षटकार जर या शेवटच्या 6 चेंडूंमध्ये मारलो गेलो तर 500 रुपयांचं पारितोषिक येता वरक साहेबांकडून असताना 500चे नोटी घेऊनच इले. शनिवार रविवार बँके बंद होते. धावसंख्या झाली 16 एका गड्याच्या मोबदल्यात. पांडुरंग गोलंदाजी मार्कवर शेवटचे 6 चेंडू या इनिंगची भैरवी घालणारे. अभिसाईल स्ट्रायकिंग एंडला मात्र बघता भजी मागता वडे समुद्रात मासो तडीक माल दुसऱ्या गड्याचं पतन अभिसाईलच्या नावाचा लागला कलाम. थँक्यू डीजे जनार्दन वडाचा पाठ साऊंड सर्व्हिसेस यांच्या माध्यमातून सुमधुर गाणी आपण गेले 3 दिवस ऐकतो. मात्र नवीन गाणी खैसून आणतात त्याची खान त्यांच्याकडे वडाच्या पाठाक असा की काय की एक गुगल वेगळा गुगल त्यांच्या स्वरूपाचा असताना गावठी गुगल तर तारीफ करूची लागतली. ऑन ट्रेंड या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मनोज पारकर आणि गौरेश शिरोडकर पगले तर एकमेकांबरोबर भांडताना दिसतले बऱ्याच वेळा. मात्र आता खांद्या खांदो राहून लाईव्ह चित्रीकरण करताना 2 धावा मंगेश पेडणेकरच्या बॅट मधून चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी. दुसऱ्या चेंडूवर इलेले 2 धावांनी सांघिक धावसंख्या 1.5 डझन धावसंख्यावर. यावेळी दर्जेदार फटको 2 क्षेत्ररक्षकांका भेदत इलो चौकार आणि चौकार आणि सांघिक धावसंख्या मात्र 22 वर. डीजे थँक्यू डीजे. क्षेत्ररक्षकात मधली मिळालेली दरी दोघांनी मिळून करूची होती शेती मात्र दोघांनी मिळून केल्याने त्याची माती. जर चौकार नाही गेलो असतो तर मात्र चौकारानं सामन्यामध्ये आणलं गेलो. फलंदाजी करणाऱ्या क्षेत्ररक्षकाक 22 अशी धावसंख्या. धुर्यचो डबल गेम
चौथे षटकाचा खेळ प्रगतीपथावर असताना 100 रुपयांचं मानकरी मात्र मंगेश पेडणेकर सिंह गर्जना ग्रुप यांच्याकडून पुरस्कृत केलं गेलेला बक्षीस. कोण म्हणता क्रिकेट खेळान पाठ भरणं नाही, जे म्हणतात त्यांना जाऊन जरूर सांगा. आम्ही खेळत गेलो होतो, बक्षीस ते भरपूर होते. 1000 500 1200 रुपयांची बक्षीस लावत होते. बॅकफूट पंच दर्जेदार फटको. मंगेश पेडणेकर इज ऑन फायर. चौकार आणि चौकारां सांघिक धाव संख्या 26. थँक्यू डीजे. आणखी एक चौकार जर खेचलो गेलो तर हॅट्रिक होतली आणि हॅट्रिक साठी लावला गेलेला बक्षीस तुझं मानकरी ठरता की नाही बघूच लागत. मात्र 2 सलग चौकार खेळले मात्र 2 धावांचा शिक्कामोर्तब या चेंडूवर हॅट्रिक हुकली आणि मात्र जो बक्षीस होता त्यांनी हळूच खिशात हात घालता घालता बाहेर काढले होते. 2 धावांनी सांघिक धाव संख्या पोहोचली 28 वर. शेवटचा चेंडू चौथ्या षटकाचा शेवटचा चेंडू घेऊन परत एकदा मंगेश पेडणेकर सुरेख फलंदाजी. ऐन मोक्याच्या वेळी आग खाऊन इंगळे ओकणारी फलंदाजी, नाकावर मुटके मारणारी फलंदाजी. 2 धावांनी सांघिक धाव संख्या 30. 4 षटकांचा खेळ पडलो माघारी. 2 दर्जेदार फटको. मंगेश पेडणेकर इज ऑन फायर. चौकार आणि चौकारां सांघिक धाव संख्या 26. 2 चौकारांनिशी नटलेली मात्र 14 धावांची खेळी. यावेळी मात्र एका सुनियोजित धाव संख्येपर्यंत वाटचाल करण्यापर्यंत मजल मारली. प्रथम फलंदाजी करताना वेदा स्पोर्ट्स क्रिकेट संघाचे मालक यावेळी खुश असतले, म्हणजे मुन्ना बांदिवडेकर. बांदिवडे प्रीमियर लीग ज्यांच्या माध्यमातून साकार केला जातला 1, 2 आणि 3 तारखेक तेच मुन्ना बांदिवडेकरांच्या मालकी हक्कात हे संघ प्रथम फलंदाजी करताना बघूक मिळालो. 30 अशी धाव संख्या. 2 गड्यांच्या मोबदल्यात 4 षटकांचा पहिल्या इनिंगचा खेळ संपलो. दुसऱ्या इनिंगचा खेळ 31 धावांचा पाठलाग आणि तत्पूर्वी ऐकूयात आणखी एखादा मस्तसा गाणं. थँक्यू डीजे. क्रीडा रसिकांसाठी एक सुवर्ण संधी असतली. ओम साई मित्र मंडळ अर्थातच रवनाथ रानबांबुळी आयोजित मर्यादित षटकांची अंडरआर्म बॉक्स नाईट बॉक्स क्रिकेट स्पर्धा दिनांक 28, 29 व 30 एप्रिल रोजी होतली आणि त्याचा पहिला बक्षीस असा 11,000 आणि दुसरा बक्षीस 7,000. तृतीय आणि चतुर्थ पारितोषिक पण असताना 1,000 रुपये एंट्री फी असा आणि 25 तारीख पर्यंत गुगल पे करून ती आपलं संघ नाव नोंदणी करूची असा. अक्षय धुरी यांच्या गुगल पेच्या नंबरवर आपण 1,000 रुपये भरून आपला संघ नोंदवू शकतास. परत एकदा सांगतोय अवश्य सहभाग घ्या. ओम साई मित्र मंडळ अर्थातच रवनाथ रानबंबुळी आयोजित अंडरआर्म नाईट बॉक्स क्रिकेट स्पर्धेचा थरार दिनांक 25 तारीख पर्यंत संघ नोंदणी करा. दुसऱ्या इनिंगचा खेळ अक्षय परब स्ट्रायकिंग एंडच्या दिशेनं 31 धावांचा पाठलाग. गोलंदाजी मार्कवर अभि साहिल पुढे सरसावत मोठा फटका. 2 क्षेत्ररक्षकांका भेदत 4 धावा. टांगा पलटी, घोडे फरार, चौकार आणि 100 रुपयांचं पारितोषिक. अक्षय परब सिंह गर्जना ग्रुप आयोजित. थँक्यू डीजे. पहिल्या चेंडूवर चौकार नाही तर तोफ डागली गेली अक्षयच्या बॅट मधून डायरेक्ट चंद्रार चौकार. पहिल्या चेंडूवर चौकार गणत मात्र क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघात खळबळ माजवून दिली. फुलटॉस चेंडू. यावेळी मात्र चेंडू फटको फसलो. निर्धाव चेंडूची गणना. या ठिकाणी 7-12च्या उताराचा मालक सुधीर मिडबावकर माझ्यासोबत सहाय्यक गुणलेखक म्हणून. दर्जेदार क्षेत्ररक्षण धनंजय राणे. यावेळी मात्र काय घडला नॉन स्ट्रायकिंग यांच्या दिशेनं. पंच एकत्र येतले. तत्पूर्वी एक धाव घेण्याचा प्रयत्न पांडुरंग एवढे नॉन स्ट्रायकिंग यांच्या दिशेने धावत होतो. एक धाव न घेता मात्र तिकडे काय घडला नॉन स्ट्रायकिंग यांच्या दिशेने पोचलो की नाही. फलंदाज बाद गाव भोवडा निलो आणि हुमरा कापतान मेलो. पहिल्या गड्याचं पतन पहिला कलाम 4 या धाव संख्येवर. माझ्यासोबत सहाय्यक गुणलेखक म्हणून दर्जेदार क्षेत्ररक्षण धनंजय राणे. यावेळी मात्र काय घडला नॉन स्ट्रायकिंग यांच्या दिशेनं. थँक्यू डीजे. आणखी एक मालवणी मन. खतला कोणी आणि बेतला कोणार. अक्षयने खतला होता. धनंजयनं सुरेख क्षेत्ररक्षण केलेल्या मात्र नॉन स्ट्रायकिंग यांच्या पांडुरंगवर बेतला गेला. खतला कोणी बतला कोणार. आणखी एका मालवणी म्हणीची म्हण. त्यावेळी मात्र बॅकफूट फटको सिद्धेश दोकंडे नॉन स्ट्रायकिंग यांच्या दिशेने अक्षय परबच्या माध्यमातून 5व्या धावेवर शिक्कामोर्तब केला गेला. एका थापटावर धाव संख्या 31 धावांचं पाठलाग करताना अजूनही 26 धावांची आवश्यकता असलेली. दर्जेदार फटको. चांगला क्षेत्ररक्षण. यावेळी मात्र रुपेश स्क्रीनवर येतात. एका धावेनं सांघिक धाव संख्या पोहोचवली गेली 6 वर एका गड्याच्या मोबदल्यात. नॉन स्ट्रायकिंग यांच्या पांडुरंगचं मात्र दुर्दैव या महांतिम मुकाबल्यात मात्र स्ट्राईकवर येण्याआधीच
आणि त्याका म्हटलं जातं रॉयल डकचं शिकार. रॉयल डक, गोल्डन डक, सिल्वर डक आणि डबल डक असे बरेच डकचे प्रकार क्रिकेटमध्ये बघितले जातात. तोच रॉयल डकचं मानकरी यावेळी पांडुरंग. एकही बॉल न खेळता बॅकफूट पंच, दर्जेदार फटको. परत एकदा सिद्धेश दुकंडेचं वेद, 1 धाव आणि 1 धावेन. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सांगतेनंतर 7 अशी धावसंख्या धावफलकावर. लग्नातल्या फेऱ्याचे आकडे 7, इंद्रधनुष्यातील रंग 7 आणि तुमची आणि आमची 7. पुढच्या वर्षी ही स्पर्धा भरवून अशीच कायम रवाची. अजूनही 18 चेंडू आणि 18 चेंडूत जिंकण्यासाठी 24 धावांची नितांत आवश्यकता असतली. म्हणजे प्रत्येक षटकात 8 धावांची नितांत आवश्यकता असतली. अक्षय परब नॉन स्ट्रायकिंग यांच्या दिशेने बघू मिळतो. सिद्धेश दुकंडे आणखी एक गुणवान खेळाडू, मॅन फ्रॉम कसाल, रानबंबुळी. स्ट्रायकिंग एंडला दिसतो कारण औचित्य होता. पहिल्या गडाचं पतन, पहिला कलम लागला होता पांडुरंगचा. नॉन स्ट्रायकिंग यांच्या दिशेने रनआउटच्या स्वरूपात बाद झालो. अजय कांदे गोलंदाजी मार्कवर दुसरा षटक हाताळण्यासाठी. 18 चेंडू आणि 18 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी अजूनही 24 धावांची आवश्यकता. डझनाच्या आकडेवारीत चाललेली पट आंब्याचं सीझन इलेल्याची आठवण करून देताना 1 धाव घेत अक्षय परबला स्ट्रायकिंग यांच्या दिशेने आणला गेला. आपला काम संपला. नॉन स्ट्रायकिंग यांच्या वरसून पण मॅच बघू मिळता असं सांगून देणारा फटको होतो तो सिद्धेश दुकंडेचं. 1 धावेन सांघिक धावसंख्या पोहोचली 8 वर. दुसऱ्या षटकात पहिल्या चेंडूवर 1 धाव घेत नॉन स्ट्रायकिंग यांच्या दिशेने आता मात्र बघ्याची भूमिका असतली. बाकीचं काम सगळं करूची जबाबदारी असतली ती अक्षयच्या खांद्यावर. अक्षय मात्र जाणलं जाता मोठ्या मॅचचा खिलाडी म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. अजय कांदे गोलंदाजी मार्कवर असतो दुसरा षटक हाताळण्यासाठी. 31 धावांचं पाठलाग. महाअंतिम मुकाबलो पळसम प्रीमियर लीग 2022चं औचित्य. जयंती देवी अजिंक्यतारा क्रिकेट संघ पळसम आयोजित स्वर्गीय दादा राऊत स्मृती चषक 2022 मध्ये मालवणीच्या पळसम केंद्रावरून परत एकदा विवेक करायचो सगळ्यांका हात जोडून नमस्कार. दर्जेदार चेंडू. या चेंडूवर मनगटाचा वापर करत 1 धावेसाठी गेलो मुन्ना. त्याचं पाठलाग मात्र केलं ऐन मोक्याच्या क्षणी. चेंडू बॉल विजयी झालो. 1 धावेवर शिक्कामोर्तब करत 9 अशी धावसंख्या धावफलकावर. 31 धावांचं पाठलाग असताना आता मात्र 22 धावांची आवश्यकता. बॅकफूट पंच, दर्जेदार क्षेत्ररक्षण. जय 2 धावा गेले असते तर मात्र 1च धावेवर शिक्कामोर्तब केला गेला. धनंजय राणे यावेळी मात्र सुरेख क्षेत्ररक्षण करता. 1 धावेन सांघिक धावसंख्या. दुहेरी आकड्यात 10 नंबर पहिलं कोणाच्या पाठीवर बघितलं गेलो असं प्रश्न विचारला जाता. पेले, त्यानंतर सचिन तेंडुलकर तर चूक. नागोबाच्या पाठीवर पहिलं 10 आकडं बघितलं जातं आणि आपल्याकडे सगळ्यांकडे नागपंचमी घेतली जाता. 2 धावा तिसऱ्या चेंडूवर आणि 2 धावांनी सांघिक धावसंख्या मात्र 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 12 अशी. 1 डझन धावसंख्या धावफलकावर. आंब्या काजीचं सीझन इलो असं बरेच म्हणी आठवतात. आंब्याचं सीझन असल्यानंतर डझनाच्या पटीत चालणारं व्यवहार आणि हळूहळू झाडांची संख्या कमी होत चालली. झाडं जर लावलाच नाही खास करून आंब्याची तर मात्र भेशी विकत घ्यायचे लागतले. परत एकदा दर्जेदार क्षेत्ररक्षण. धनंजय राणे इज ऑन फायर. काय खाऊन इलो धना माहित नाही मात्र एका जागेवर त्याका थारच होणार नाही. वळवळ लागल्यासारखी क्षेत्ररक्षण करता. पोटात दुखता की पोटात चढता याचं मात्र बघूचं लागतं. मात्र संघाक ज्याची गरज असता तशा प्रकारचं क्षेत्ररक्षण. शेवटचं चेंडू दुसऱ्या षटकाची समाप्ती करणार सांघिक धावसंख्या मात्र 12 वर स्थिरावलेली. आंब्याच्या नंतर काजींची आठवण होता. काजींचं सीझन असा ज्याचे पूर्वज राजी त्याच्या कातळावर काजी. आणि यावेळी मात्र क्षेत्ररक्षकाक पडलेला खिंडार. 4 धावांचा शिक्कामोर्तब. थँक्यू डीजे. 12 धावसंख्येवरना 4 धावांची जोड घालत परत एकदा डायरेक्ट चंद्रावर फटको मिळालो. बॅनर तोड फटको मिळालो आणि 16 धावांवर शिक्कामोर्तब केला गेला. 31 धावांची पाठलाग करताना आता मात्र 2 षटकांच्या समाप्तीनंतर सांघिक धावसंख्या 16. 12 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. 5 चौकात नाच. काय नाही कळक बोको गेलो म्हाळाक. 1 मेली लाडी म्हणान वसड पडणार नाही वाडी. क्षेत्ररक्षकांचा भरसा प्रयत्न. दोन्ही संघांमध्ये काट्याची टक्कर बघूक मिळता. आणि असं असताना मात्र फलंदाजांचं भरणं असलेलं शौर्य 7 जामसंडे क्रिकेट संघ अक्षय परबच्या मॅरेथॉन मॅच विनिंग खेळीच्या जोरावर. मित्र सिद्धेश दुकंडे हात खोलूचे लागतली थोडीशी मदत करूची लागतली. 12 चेंडू 15 धावांचं आव्हान मात्र कठीण असताना दर्जेदार क्षेत्ररक्षण होता. यावेळी सन्मान दिलो गेलो. सिद्धेश दुकंडे आपलं काम पूर्ण करत उर्वरित 5 चेंडू मात्र नॉन स्ट्रायकिंग यांच्या वरसून बघतलो. नॉन स्ट्रायकिंग यांचं म्हणजे अर्थातच बाल्कनीचं तिकीट मात्र काढलं ना सिद्धेश दुकंडे. कदाचित संघ मालकाने त्याला सांगून पाठवले असताना की तुझा काम फक्त 1 धाव घेत अक्षयला स्ट्रायकिंग यांच्या दिशेने आणूचं असताना.
आणि याच रणनीती आतापर्यंत 2 षटकात सुरेख चालली आहे. उर्वरित 11 चेंडू आणि 11 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 14 धावांची आवश्यकता असतली. एका गड्याच्या मोबदल्यात 17 अशी धावसंख्या, 31 धावांचो पाठलाग. मेगा फायनल अर्थातच महाअंतिम मुकाबलो वेदा स्पोर्ट्स विरुद्ध शौर्य 7. वेदा स्पोर्ट्स संघानं प्रथम फलंदाजी करताना 30 धावांपर्यंत मजल मारल्यान दर्जेदार फलंदाजी मंगेशने शेवटच्या षटकात केली. तर त्याच्या आधी अभिने पाया रचलो होतो 13 धावांचो आणि 14 धावांची खेळी मात्र मंगेशच्या माध्यमातून. ते तोडीस तोड प्रत्युत्तर देता मात्र अक्षय यावेळी सुरेख फलंदाजी स्ट्रायकिंग यांच्या दिशेने सिद्धेश त्याची योग्य साथ निभावता. दर्जादार क्षेत्ररक्षण यावेळी मात्र डावली मारूसारखं क्षेत्ररक्षण सागरच्या माध्यमातून. निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडून सांघिक धावसंख्या 17 वर स्थिरावलेली. उर्वरित 10 चेंडूंचा खेळ बाकी असतो आणि 10 चेंडूंमध्ये 15 धावांची आवश्यकता. अक्षयचे वैयक्तिक 15 झाले, 14 धावांची आवश्यकता असतली. दर्जेदार क्षेत्ररक्षण आपल्याच फलत्रूमध्ये. आता मात्र वयचे ठोंबे व्यवस्थित केले गेले, तर सगळी शिरडा व्यवस्थित असत की नाही बघितली गेली. क्षेत्ररक्षण सजवलं गेलं आणि त्या क्षेत्ररक्षण कशी धरी नव्हती. 9 चेंडू 14 धावांची आवश्यकता. वैयक्तिक 15 धावांवर अक्षय खेळताना आणि जी काय फुला मारली आहेत अक्षयात पहिल्या 2 ओव्हरीत, ते सगळी फुला मावलेली यावेळी बावतात की फुलतात आणखी बघूची लागतली. 9 चेंडू 14 धावांची आवश्यकता. जा काय करूचा तर ह्याच षटकात करूचा. मात्र या वाजलेला साधत तर दळीदार किताबादात या मालवणी म्हणीची आठवण होऊ नये. बैल गेलो तो गेलो, 12 हातांचो कासरो घेऊन जाऊ नये अशा प्रकारची फलंदाजी अक्षयच्या माध्यमातून. झालेली चूक यावेळी सुधारतात. 2 धावांनी सांघिक धावसंख्या 19 वर. यावेळी मात्र चांगलो चेंडू पंचांचो इशारा येता आणि अक्षयच्या माध्यमातून वाईडचो चेंडू सोडल्यानंतर वाईडची मागणी म्हणजे आणखी एका मालवणी म्हणीची आठवण. बाबाय होयो आणि बुडकुलोय होयो. जो चेंडू वाईड नव्हतो तो खेळताना थोडीशी चूक झाली आणि म्हणून वाईड मागण्याचा प्रकार झालो. बाबाय होयो आणि बुडकुलोय होयो. बॅकफूट पंच 1 धाव. एका धावेनं सांघिक धावसंख्या 20 वर. अर्थातच अजूनही 11 धावांची आवश्यकता असतली. 3 षटकांचा खेळ समाप्त झालो. सेमीफायनल मध्ये ज्या प्रकारची गोलंदाजी अभिसाईलच्या माध्यमातून बघितली गेली तशीच गोलंदाजी फक्त 4 धावा दिले गेलेत आणि 3 निर्धाव चेंडू टाकले गेलेत. शेवटचे 6 चेंडू आणि 6 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 11 धावांची आवश्यकता. मंगेश पेडणेकर गोलंदाजी मार्कवर. शेवटचे 6 चेंडू 11 धावा आणि ही वेळ परत एकदा येऊची नाही. आजच्या वर्षी हा एवढाच, कारण 11,000 आणि 7,000 यांच्यातलं 4,000चा फरक ठरवणारे हे 6 चेंडू. जो दर्जेदार खेळ करतलो तो विजयी होतलो. 11,000 आणि पहिल्या क्रमांकाच्या ट्रॉफीवर नाव करतलो. मात्र दुसऱ्या क्रमांकावर नाव कोरलेल्या संघाच्या आणि प्रेक्षकांच्या आणि त्यांच्या साथीदारांमध्ये चर्चा रंगतली. तिसरं थर्ड अंपायर भरवलं जातलं आणि काय चुकला काय बिघडला, कोण कसो खेळा कोय होतो, कोणाचं खयच्या आकड्यावर नजर ठेवून कोई होती, या सगळ्यांची चर्चा केली जातली. 6 चेंडू आणि 6 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 11 धावांची आवश्यकता. अर्धा डझन चेंडू रवले आणि एक्क्याचं डबल गेम एवढे धावा हवेत. सिद्धेश दुकांडे आतापर्यंत फक्त 3 धावा जमवल्या. मात्र त्याही पेक्षा आपला काम चोख बजावताना चेंडू आणि बॅटचा संपर्क व्यवस्थित करता आपल्याच फॉलोथ्रू मध्ये धावता धावता मात्र 1 धाव पूर्ण झाली. एका धावेने समीकरण बदलला. 5 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. 21 अशी धावसंख्या. एका गड्याच्या मोबदल्यात अक्षय परब स्ट्रायकिंग यांच्या दिशेने असतो आणि बऱ्याच सामन्यांमध्ये शेवटच्या चेंडूवर रोमहर्षक विजय मिळवल्यानंतर अक्षयने महाअंतिम मुकाबलो. आणि या महाअंतिम मुकाबल्यामध्ये वेदा स्पोर्ट्स बांदिवडे संघ सेमीफायनल मध्ये आरवी स्पोर्ट्स क्रिकेट संघाक 1 हाती 5 धावांनी पराभूत करत पोचलो. श्री स्पोर्ट्स त्र्यंबक संघावर वरचढ ठरत शौर्य 7 संघ पोचलो. मात्र हे 2 संघ फायनल मध्ये प्रवेश करते झाल्यानंतर एक मोठं मुकाबलो मोठं सामना होण्याचे आसार. यावेळी 5 चेंडू 10 धावांची आवश्यकता. पळसम प्रीमियर लीग 2022 थरार अंतिम टक्क्यात आणि याच क्षणाची आपण सगळे वाट बघत होतो. तो क्षण या ठिकाणी पोहोचलो. पंच एकत्र येतले, निर्णय घेतले, तवस कोणी आरड घालूची नाही. नाहीतर आणखी एका मालवणी म्हणीची आठवण करून देत आहे. पेनल्टी स्वरूपात पंच कोणाच्या वाकड्यात जाऊ शकतात. ज्याचा घरनी वांगडा वाकडा त्याच्या ताटात चुलीतली लाकडा. 2 धावांनी सांघिक धावसंख्या पोहोचवली गेली. 23 वर. 8 धावांची आवश्यकता येणाऱ्या 4 चेंडूंमध्ये. म्हणजे प्रत्येक चेंडूवर 2-2 धावा जमवच्या असत. 4 बॉल 8 रन्सांची गरज. जयंती देवी अजिंक्य तारा क्रिकेट संघ पळसम आयोजित स्वर्गीय दादा राऊत स्मृती चषक 2022 पळसम प्रीमियर लीग 2022. 4 चेंडू शिल्लक राहिले आणि 4 चेंडूंमध्ये 8 धावा वाढले जातात की नाही. दर्जेदार फटको
खटक्यार भट जाग्यार पलटी डायरेक्ट चंद्रात पंचांचा इशारा काय असतो लो. यावेळी मात्र डिसिजन पेंडिंग. मात्र 4 धावा मिळतात की 6 धावा. 6 धावांचा शिक्कामोर्तब डीजे. थँक्यू डीजे. वेदा स्पोर्ट्स बांदिवडे संघाच्या विरोधात खेचलं गेलेलं षटकार नव्हतं. त्यांच्या दुखऱ्या जखमेवर त्यांच्या दुखीवर एक मीठ चोळण्याचा प्रकार केलं होतं. अक्षय परब फक्त 2 धावांची आवश्यकता. 3 चेंडूंमध्ये षटकारानं मात्र सामनो एक हाती परतवल्यानं अक्षय परबची मॅरेथॉन खेळी. यावेळी मात्र सिद्धेश दुकंडन त्याकडे दिलेली सुरेख साथ सामनो टाय झालो. तर मात्र सुपर ओव्हर बघूक मिळतली की नाही अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी असा. वेदा स्पोर्ट्स बांदिवडे यावेळी मात्र अक्षय परबची मॅरेथॉन खेळी. 1 धाव घेत दोन्ही संघांचे धावा झाले समान. अजूनही 1 धाव होई असतली आणि 1 धाव घेत विजयावर शिक्कामोर्तब करतलो की नाही. 2 चेंडूंचा खेळ बाकी. शौर्य 7 जामसांडे क्रिकेट संघ या चेंडूवर 1 धाव घेत विजयावर शिक्कामोर्तब. महाअंतिम मुकाबल्यामध्ये विजयी होत शौर्य स्पोर्ट्स क्रिकेट संघ. प्रथम क्रमांकाचा प्रबळ दावेदार. द्वितीय क्रमांकावर अगदी थोड्याशा फरकाने मानावं लागलं वेदा स्पोर्ट्स बांदिवडे क्रिकेट संघाला समाधान. मी समालोचक विवेक परब या संपूर्ण स्पर्धेदरम्यान आम्हाला संधी दिल्याबद्दल ऑन ट्रेंडच्या वतीनं गौरेश शिरोडकर, विनय परब आणि मनोज पारकर यांच्या वतीनं समालोचक विवेक परब आपणा सर्वांची रजा घेतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मराठा. चतुर्थ क्रमांक पारितोषिक 3022 रुपये. संघ मालक आणि कर्णधार यांनी फक्त व्यासपीठावर यायचंय विनंती असेल. 3022 रुपये रोख रक्कम तन्मय भंकाळ यांच्याकडून पुरस्कृत. आणि चतुर्थ क्रमांक चषक जयंती देवी अजिंक्य तारा क्रिकेट संघ वळसम यांच्याकडून पुरस्कृत. चतुर्थ क्रमांकाचा मानकरी होतोय आरवी स्पोर्ट्स अजगणीचा संघ.
मुन्ना बांदिवडेकर यांना विनंती असेल आपण कृपया व्यासपीठावर यावे. आपल्या मुन्ना बांदिवडेकर यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते या बक्षिसाचं वितरण या ठिकाणी आम्ही करणार आहोत. पळसम प्रीमियर लीग 2022 चा चतुर्थ क्रमांकाचा मानकरी रोख रक्कम 3022 आणि आकर्षक चषक अर्थातच आरवी स्पोर्ट्स अजगणीचा संघ. स्पर्धेतील तृतीय क्रमांक पारितोषिक रोख रुपये 3022 पुरस्कृत केलं गेलं होतं उमेश सावंत यांच्याकडून आणि चषक सौजन्य होतं कुमारी वेदा श्रीराम बांदिवडेकर यांच्याकडून. हे बक्षीस वितरित करण्यासाठी मी विनंती करेन दत्तगुरु परब यांना आपल्या शुभ हस्ते या बक्षिसाचं वितरण करूयात. तृतीय क्रमांकाचा मानकरी श्री स्पोर्ट्स त्रिंबक कर्णधार आणि संघ मालक यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर यावं. या बक्षिसाचा स्वीकार करावा. पळसम प्रीमियर लीग 2022 चा तृतीय क्रमांक संघ श्री स्पोर्ट्स त्रिंबक. यानंतर या संपूर्ण स्पर्धेदरम्यान उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ज्याने अंतिम सामन्यापर्यंत आपल्या क्षेत्ररक्षणाची चुणूक दाखवली आणि संभाव्य चौकार किंवा 2 धावांचं रूपांतर एकेरीमध्ये केलं अर्थातच वेदा स्पोर्ट्सचा धनंजय राणे रोख रुपये 522 आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक चषक पुरस्कृत केलं गेलं होतं. सौजन्य आहे गोवा टू पळसम प्रोजेक्ट स्टाफ यांच्याकडून. विनंती असेल उमेशजी सावंत आपल्या शुभ हस्ते आपण या बक्षिसाचं वितरण करूयात. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक पळसम प्रीमियर लीगचा धनंजय राणे उर्फ स्पीड गन. अंतिम सामना सामनावीर ज्याने ऐन मोक्याच्या वेळी षटकार खेचत विजयावर शिक्कामोर्तब केलं. सामना आपल्या संघाच्या बाजूने फिरवला. अर्थातच शौर्य 7 जामसंडेचा अक्षय परब ठरतोय. अंतिम सामना सामनावीर रोख रुपये 522 शशिकांत शांताराम पुजारी यांच्या स्मरणार्थ शैलेश पुजारी यांच्याकडून आणि सामनावीर चषक यावेळी पुरस्कृत करूयात सन्माननीय बंटी सावंत यांच्या शुभ हस्ते. रोख रुपये 522 आणि अंतिम सामना सामनावीर चषक अक्षय परब शौर्य 7 जामसंडे क्रिकेट संघाचा 28 धावांची नाबाद मॅरेथॉन खेळी अंतिम सामन्यामध्ये साकारत विजयावर शिक्कामोर्तब केलं अक्षय परब. उत्कृष्ट गोलंदाज शौर्य स्पोर्ट्स संघाचा ज्याने सुरेख गोलंदाजी साकारत संपूर्ण स्पर्धेदरम्यान फलंदाजांना तंबूचा आसरा दाखवला तोच शौर्य स्पोर्ट्स शौर्य 7 जामसांडे क्रिकेट संघाचा पांडुरंग कदम. रोख रुपये 522 आकर्षक चषक पुरस्कृत होतं गोवा टू पळसम प्रोजेक्ट स्टाफ यांच्याकडून आणि हे बक्षीस वितरित करण्यासाठी मी विनंती करेन चंद्रकांतजी तर्फे साहेब आपल्या शुभ हस्ते या बक्षिसाचं आपण वितरण करूयात. उत्कृष्ट गोलंदाज पांडुरंग कदम शौर्य 7 जामसंडे क्रिकेट संघ. उत्कृष्ट फलंदाज कोण असेल उत्कृष्ट फलंदाज कारण 2 असे खेळाडू आहेत 2 संघांमधून ज्यांनी संपूर्ण स्पर्धेदरम्यान 7 सामने खेळलेत 96 धावा बनवल्यात 4 गडी बाद केलेत. परंतु एक खेळाडू असा आहे जो दुसऱ्यावर वरचढ ठरलाय आणि जास्त वेळा नाबाद राहिल्यामुळे त्याला मालिकावीर घोषित केलं गेलंय आणि दुसऱ्या उरलेल्याला फलंदाज म्हणून घोषित केलं गेलंय. उत्कृष्ट फलंदाज वेदा स्पोर्ट्स क्रिकेट संघ बांदिवडेचा अभिसाईल. रोख रुपये 522 आकर्षक चषक उत्कृष्ट फलंदाज सौजन्य होतं गोवा टू पळसम प्रोजेक्ट स्टाफ अभिसाईल ठरतोय 96 धावा. शैलेशजी मांजरेकर साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते निलेश मांजरेकर साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण या बक्षिसाचं वितरण करूया. रोख रुपये 522 आणि आकर्षक चषक अभिसाईल 96 धावा 4 गडी बाद उत्कृष्ट फलंदाज. त्यानंतर या स्पर्धेतील द्वितीय क्रमांक रोख रुपये 7022 आणि आकर्षक द्वितीय क्रमांक चषक हे बक्षीस पुरस्कृत केलं गेलं होतं
अजिंक्य तारा आणि जयंती देवी क्रिकेट संघ पळसम आणि प्रदीप साबाजी परब यांकडून द्वितीय क्रमांकाचा मानकरी वेदा स्पोर्ट्स बांदिवडे संघ मालक मुन्ना बांदिवडेकर यांना विनंती असेल आपण सातही खेळाडूंना आणि संघ मालक यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर या. प्रथम खेळाडू 7 खेळाडू जे प्लेइंग असतील त्यांना मेडल्स प्रदान करण्यात येतील. हर्षद धुरी यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण ही मेडल्स आपण प्रत्येक खेळाडूला प्रदान करूयात. सिल्वर मेडल अर्थातच उपविजेता संघ वेदा स्पोर्ट्स बांदिवडे संघ मालक मुन्ना बांदिवडेकर रोख रक्कम 7022 द्वितीय क्रमांकाचा आकर्षक चषक आणि प्रत्येक खेळाडूला सिल्वर मेडल प्रदान केलं जाईल. तृतीय पारितोषिक रोख रुपये 7022 पुरस्कृत केलं गेलं होतं. जयंती देवी अजिंक्य तारा क्रिकेट संघ पळसम आणि द्वितीय क्रमांक आकर्षक चषक प्रदान केला गेला होता प्रदीप साबाजी परब यांकडून आणि मित्रमंडळाच्या प्रेमाचं प्रतीक सन्मान चिन्ह यावेळी प्रदान केलं जाईल. विनंती असेल प्रथम नागरिक चंद्रकांतजी गोलतकर आणि हर्षद धुरी साहेब आपल्या शुभ हस्ते दोघांच्याही शुभ हस्ते आपण द्वितीय क्रमांक पारितोषिक रोख रुपये 7022 आणि द्वितीय क्रमांक आकर्षक चषक या ठिकाणी प्रदान करूया. संघ मालक मुन्ना बांदिवडेकर यांना विनंती असेल आपण या बक्षिसाचा स्वीकार करावा. पळसम प्रीमियर लीग 2022 अर्थातच स्वर्गीय दादा राऊत स्मृती चषक 2022 चा द्वितीय चषक पारितोषिक जातोय वेदा स्पोर्ट्स बांदिवडे. त्याचप्रमाणे द्वितीय क्रमांकाचा चेक या ठिकाणी प्रदान करण्यात येईल. स्वर्गीय दादा राऊत स्मृती चषक अर्थातच पळसम प्रीमियर लीग द्वितीय क्रमांक चेक या ठिकाणी वेदा स्पोर्ट्स बांदिवडे क्रिकेट संघ. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्यात. बक्षीस वितरण समारंभ थोडासा आपण थांबवत आहोत. या व्यासपीठावर उपस्थित असलेल्या मान्यवर मित्रमंडळाच्या प्रति असलेलं प्रेम व्यक्त करण्यासाठी या संपूर्ण स्पर्धेदरम्यान बक्षिसांची खैरात केली. या संपूर्ण मित्रमंडळाच्या पाठीशी ठाम उभे राहिले. या स्पर्धा यशस्वीच्या मागे ज्यांचं प्रमुख हातभार मार्गदर्शन लाभलं त्या सर्वांचा यथोचित मान सन्मान या व्यासपीठावरून आपण सन्मान चिन्ह देऊन करूयात. मी विनंती करेन या गावचे प्रथम नागरिक चंद्रकांतजी गोलतकर यांना आपण सन्मान चिन्ह प्रदान करूयात. वेदांत सावंत यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते या छोट्या मित्राच्या शुभ हस्ते आपण या स्पर्धेतील मान्यवरांचं यथोचित मान सन्मान स्वागत करत आहोत. प्रथम नागरिक सन्माननीय सरपंच चंद्रकांतजी गोलतकर, त्यानंतर सोहम राऊत यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर या. या व्यासपीठावर उपस्थित असलेले मान्यवर अरुणजी माने यांचाही यथोचित मान सन्मान आपण सन्मान चिन्ह देऊन करूयात.
तन्मय राऊत आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावर या. चंद्रकांतजी तर्फे साहेबांचा यथोचित मानसन्मान पण सन्मान चिन्ह मानचिन्ह देऊन करत आहोत. मित्रांनो जोरदार टाळ्या वाजत राहू द्यात. विनंती असेल आपल्या सगळ्यांना. अनुज गोलतकर विनंती असेल व्यासपीठावर या. सन्माननीय हर्षद धुरी सिंहगर्जना ग्रुप यांचा यथोचित मानसन्मान मित्रमंडळाच्या प्रेमाचं प्रतीक सन्मान चिन्ह मानचिन्ह देऊन आपण करत आहोत. सुधीर माने आपल्याला विनंती असेल आपण कृपया व्यासपीठावर यावे. सुधीरजी माने आणि रविकांत सावंत आपल्यालाही विनंती असेल आपण व्यासपीठावर या. बबन पुजारी आपण कृपया व्यासपीठावर या. निलेश मांजरेकर यांचा यथोचित मानसन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. विनंती असेल सुधीर यांना आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान चिन्ह देऊन त्याचा यथोचित मानसन्मान करूयात. रोहन पातडे यांचाही यथोचित मानसन्मान आपण या व्यासपीठावर करूयात. विनंती असेल बबन पुजारे यांना आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान चिन्ह आपण प्रदान करूयात. श्री स्पोर्ट्स त्र्यंबक संघाचे संघमालक श्रीधर साठम यांचाही आपण यथोचित मानसन्मान या व्यासपीठावरून करूया. अभि विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण हा यथोचित मानसन्मान करूयात. संपूर्ण स्पर्धेचा महाअंतिम विजेता संघ शौर्य सेवन जामसंडे. सर्व खेळाडूंना संघ मालकांना आणि कर्णधारांना विनंती असेल तत्पूर्वी हे संपूर्ण मैदान ज्यांनी बनवलंय अभिषेक परब यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर या. अभिषेक परब मैदान ज्यांनी बनवलं त्यांचा यथोचित मानसन्मान सन्माननीय दादा पुजारी यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत. त्यानंतर प्रथम क्रमांक शौर्य सेवन जामसंडे क्रिकेट संघातील 7ही खेळाडूंना विनंती असेल आपण व्यासपीठावर या. शौर्य सेवन जामसंडे क्रिकेट संघ शौर्य सेवन जामसंडे क्रिकेट संघ विनंती असेल लवकरात लवकर चला. शौर्य सेवन क्रिकेट संघ जामसंडे संघ मालक संघ नायक आणि खेळाडू प्रथमतः सुवर्ण मेडल या ठिकाणी प्रदान करण्यात येईल. गोल्डन मेडल या ठिकाणी प्रदान करण्यात येईल. रोख रुपये 11,022 पुरस्कृत केलं गेलं होतं सुधीरजी माने व अरुणजी माने यांच्याकडून. आणि प्रथम क्रमांक चषक सौजन्य होतं हर्षदजी धुरी यांच्याकडून. पळसम प्रीमियर लीग 2022 चा महाअंतिम विजेता संघ शौर्य सेवन जामसंडे क्रिकेट संघ. संघ मालक आर्य कणेरकर आणि त्याच्या साथीने 7ही खेळाडूंना विनंती असेल आपण प्रथम क्रमांकाचं बक्षीस स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर या. संपूर्ण स्पर्धेचा मालिकावीर ज्याने संपूर्ण स्पर्धेमध्ये 96 धावा जमवल्या 4 गडी बाद केले आणि जो जास्तीत जास्त सामन्यांमध्ये नाबाद राहिला अर्थातच शौर्य सेवन क्रिकेट संघाचा पळसम प्रीमियर लीगचा महा अंतिम सोहळ्यातील मालिकावीर पुरस्कार
मालिकावीर चषक पुरस्कृत केला गेला होता आणि रोख रुपये 1022 सौजन्य होतं संदीपजी साटम यांचं. मालिकावीर चषक आणि रोख रुपये 1022 संपूर्ण स्पर्धेचा मालिकावीर अभिसाईलला तोडीस तोड देत अक्षय परब ठरतोय मालिकावीराचा दावेदार. सुधीर माने यांना विनंती असेल आपण आपल्या शुभ हस्ते या बक्षिसाचा वितरण करूया. दत्तगुरु परब यांना विनंती असेल मालिकावीर साठी जी बॅट पुरस्कृत केली गेली होती अजिंक्य तारा क्रिकेट संघ पळसम यांच्याकडून ती आपण प्रदान करावी. अक्षय परब विनंती असेल मालिकावीर साठी बॅट चषक आणि 1022 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी अक्षय परब ठरतोय पळसम प्रीमियर लीगचा मालिकावीर. प्रथम क्रमांक रोख रुपये 11,022 पुरस्कृत होते सन्माननीय सुधीरजी माने आणि अरुणजी माने यांच्याकडून आणि चषक प्रथम क्रमांकाचा पुरस्कृत होता हर्षजी धुरी यांच्याकडून. विनंती असेल हर्षजी धुरी आणि प्रथम नागरिक चंद्रकांतजी गोलतकर यांना आपल्या शुभ हस्ते अरुण माने आणि उपस्थित सर्व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत यावेळी प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरतोय शौर्य सेवन जामसंडे क्रिकेट संघ. संघ मालक आर्य काणेकर आणि 7 खेळाडूंना विनंती असेल या चषकाचा आपण स्वीकार करावा. पळसम प्रीमियर लीग 2022 अर्थातच स्वर्गीय दादा राऊत स्मृती चषक 2022 प्रथम क्रमांक चषक रोख रुपये 11,022 आणि चेक या ठिकाणी प्रदान केला जातोय. सोहम राऊत यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर या आपल्या शुभ हस्ते प्रमुख मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत या चषकाचं आपण वितरण करत आहोत. या स्पर्धेमध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या ज्या सर्वांचे हातभार लाभलेत त्या सर्वांचं परत एकदा मनपूर्वक धन्यवाद. ऑन ट्रेंड या युट्यूब चॅनलचे गौरेशी शिरोडकर, मनोज पारकर, विनय परब, मी स्वतः समालोचक विवेक परब, माझ्या साथीने जनार्दन साऊंड सर्व्हिसेस वडाचा पाठ यांच्या सोबत जयंती देवी अजिंक्य तारा क्रिकेट संघ पळसम आयोजित स्वर्गीय दादाराव स्मृती चषक 2022 चं औचित्य पळसम प्रीमियर लीगच्या या महाअंतिम सोहळ्यातून सर्व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्या परवानगीने हा महाअंतिम सोहळा या ठिकाणी संपन्न झाला अशी विनंती करतो. एकदा जोरदार टाळ्या या स्पर्धेसाठी आपणा सर्वांसाठी. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मराठा. हॅलो. या स्पर्धेसाठी आर्थिक स्वरूपाची आणि इतर प्रकारची मदत ज्या ज्या लोकांनी केले चुकून जर नाव शिल्लक राहिलं असेल मंडळाच्या वतीनं त्यांची माफी मागतो. मान्यवरांचे आभार मानून हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. जय